गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कडून मागील थकीत येण्यासाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केलेले संतोष भालेराव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं। तर काल ॲडव्होकेट किरणराज घोडके यांनी पत्रकार परिषद घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभारावर टीका केली होती। याला प्रत्युत्तर म्हणून आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या काही सभासदांनी एकत्रित पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील हे या कारखान्याच्या सभासदांची अपेक्षा पूर्ण करण्यास यशस्वी ठरत आले असून कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आहेत याबाबत प्रशंसा करीत काही जण जाणीवपूर्वक कारखाना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत आक्रमक भाषणांनी परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले दत्तात्रय नागने यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना आमचा पांडुरंगावर जेवढा विश्वास आहे तेवढा अभिजित पाटील यांच्यावर असल्याचं सांगत कारखाना चांगला चालला आहे, चांगला चालू द्या असं आवाहन टीकाकारांना केलंय। आदरणीय अभिजित आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पडलेला कारखाना चालू झालेला आहे। आज पंढरपूर तालुक्यामध्ये काही मंडळी स्वतःची पोळी बांधण्यासाठी आणि त्यामध्ये राजकारणाचा फायदा घेण्यासाठी आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू असताना त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे। परंतु आज आम्हाला सभासदाला असं वाटतंय की हा कारखाना अतिशय पंढरपूर तालुक्याचा शेतकऱ्याचा एक कणा आहे आणि व्यापाऱ्यांचा कणा आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचा कणा आहे आणि अशा कारखान्यावर काही आरोप करू नका। तुम्ही आमचे सहकारी होता आणि आज तुम्ही आमच्यापासून दूर का गेला याच्या मागे काहीतरी गुपित आहे। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने कामकाज चालू आहे आणि शेवटपर्यंत चालणार आहे। कोणाची या ठिकाणी हेवजेवर राहणार नाही। आबांचं सर्व क्षेत्रामध्ये शेवटच्या टोकापर्यंत आबासाहेबांचं लक्ष आहे, परंतु आबासाहेबांना वेळ दिला पाहिजे। वेळ दिल्यानंतर आबासाहेब एक काम आपल्या कारखान्याच्या स्वरूपात पूर्ण करणार आहे। त्यामुळे कुणीही याचा गैरफायदा घेऊ नका। विठ्ठल सहकारी साखर कारखाना आज भविष्यामध्ये अंधारातून प्रकाशाकडे चाललेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये सर्वांनी सामील व्हा आणि आबासाहेबांना सहकार्य करा। उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्या प्रपंचाची याच्यावर मुख्य कारण आहे, ही कारण आपण शोधली पाहिजे। महागाई वाढत चालत असताना शेतकरी हा अंधारातून उजेडाकडे प्रकाशाकडे नेण्याचं काम फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारीमध्ये चेअरमन अभिजित आबा पाटील हेच करणार आहे। म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि आपण सर्वांनी आबाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। जे काही या तालुक्यामध्ये जे काही चाललेलं आहे हे बरोबर नाही। आम्ही सभासद आबासाहेबांच्या कामावर मग कामगार चालू कामगार असतील किंवा मागील कामगार असतील सर्वांना हात जोडून विनंती आहे की असा माणूस असा पांडुरंग पुन्हा तुम्हा आम्हाला लाभणार नाही। म्हणून या माणसाला काम करण्याची संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आबासाहेब राहणार नाही अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे। एवढंच आम्हाला माहित आहे, आबासाहेबांची राजकीय परिस्थिती आबासाहेबांनीच माहित आहे। फक्त कारखाना चांगला चालू आहे आणि चांगला चालवणार हा आमचा आत्मविश्वास आहे। म्हणून आम्ही पंढरीच्या पांडुरंगावर जेवढा विश्वास आहे तेवढा आबासाहेबांवर आमचा विश्वास आहे। याला कुणीही बळी पडू नका। ती तुम्हाला सगळी माहित आहे। त्याच्यासाठीच आज आम्ही सभासदांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे की उद्या दिवाळी येत आहे आणि शेतकऱ्यासाठी उद्याचा सीझन महत्त्वाचा आहे।
दिपवाळी आणि सीझर ही दोन्ही चाकं एकाच घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी सर्वांनी संयम बाळगणं महत्वाचं आहे की जे कोणी असतील त्यांनी की बाबा चालू गाडीला कुणी गुन्हा लावू नका. गाडी बंद झालेली गाडी चालू करण्याचं काम या पंढरीच्या पांडुरंगाने केलेलं आहे. म्हणून सर्वांनी विश्वास ठेवा. आज ना उद्या सर्वांचं आबासाहेब भलं करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. अपेक्षा होती शेतकरी सगळ्याला मिळेल. उद्या तुम्हाला याचं काहीतरी तुम्हाला हिरवा कंदील मिळेल. विठ्ठल कारखाना चालला, एक मिनिट, विठ्ठल कारखाना चालला तरच पंढरपूर मध्ये व्यापाऱ्यांचे बरेच जण जायचे. विठ्ठल कारखाना चालला तर व्यापार चांगला होता. कपड्याचा व्यापार असेल, सगळे वगैरे असते. पण आता ती नसला चालला तर वापरतात. व्यापारी सुद्धा ते चालतंय त्या कारखान्यावर. हे अरे का बसा रे.